दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज पत्रिका देणार. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जय योगेश सदन, दसकगाव, नाशिक या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ दीपाली योगेश घनदाट या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. किती छान शेतामध्ये उभा आहे मी. नाशिक एकीकडे सिमेंटचं जंगल वाढत असतानाच ही हिरवळ लक्ष आपलं आकर्षित करते. कारण बघा ना, एकीकडे पाठीमागे छान संपूर्ण नाशिक डेव्हलप होतं आहे, पण त्यातसुद्धा ही शेतं आणि त्याला आलेलं शिवार बघून खूप आनंद होतो. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. घरात जाऊया आणि आनंदाची हिरवळ पसरवूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया घनदाट वहिनींना. नमस्कार. 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 नारळ दिला की घरी निघतात. मग आता पटकन उखाणा घ्या. संसराज पक्षी दिसतात हौशी, योगेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. मी सासरे. नमस्कार. ही माझी जाव. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. माझी आई. नमस्कार. ही माझी आजी. बरं. हे माझे दीर. ही माझी छोटी मुलगी. ही मोठी मुलगी. हे माझे भाचे. कोणाचं नाव राहिलं असेल तर रागावू नका. ह्यांनी फक्त काय केलं, या दिशेने बघत होत्या आणि ही भाची ही मी असं केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की कोण कुठली ती त्यांची त्यांनाच माहिती आहे. पण तुम्हा सगळ्यांना नमस्कार. व्हेरी गुड. हे ह्यांचं असं म्हणणं की परत येऊ नका ना, असंच आहे ना. हे प्रेम आहे आणि हे स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. दारी असावं अंगण, अंगणात असावी तुळस, उल्हासरावांचे नाव घ्यायला मी करीत नाही कधीच आळस. नाशिक जिल्ह्यात पिकतात गोड गोड द्राक्ष, विकासरावांचं नाव घेते पैठणी जिंकणार, ही साईबाबांची साक्ष. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठे? माझं बालपण देवळाली. 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 किती जण तुम्ही घरात? आम्ही 2 जण आणि 2 बहिणी. एक लहान भाऊ आहे आणि एक मी मोठा आहे. लहान भाऊ हा आहे तो काय करतो? आमचं बाटाचं सप्तसमर्थ म्हणून शूजचं दुकान आहे. अच्छा अच्छा. तो ते पूर्ण सांभाळतो. आणि तुम्ही? मी जिल्हा कोर्टात, नाशिक जिल्हा कोर्टामध्ये टायपिस्ट म्हणून काम करतो. तुमचं बालपण कसं काय? माझं बालपण चांगलं गेलं. चांगलं गेलं. काय माहेरचं नाव तुमचं? दीपाली विकाजी राजभोज. कोण कोण तुम्ही घरात होता? मी, आई, बाबा, माझी मोठी बहीण, मी आणि माझा लहान भाऊ. आई बाबा काय करायचे? आई घरीच असायची आणि बाबा MSCBत कामाला आहेत. बालपण एकदम छान. हो. हा, कुठली गोष्ट मागितली की मिळायची? लगेच मिळायची. लगेच मिळायची म्हणजे आता नाही मिळत? आताही मिळते. हो ना. का? आताही न मागताच मिळते. काय सांगता तुम्ही? का न मागता देता? एक पत्नी म्हणून. हा, काय असतं? पत्नी म्हणून तिला ज्या गोष्टी पाहिजे, म्हणजे तिच्या आई वडिलांनी जे तिला आजपर्यंत पुरवलंय ते आपण पण पुरवलं पाहिजे, ही आपली एक महत्वाची भूमिका असते. आणि ते माझे आई वडील आणि मी ती प्रामुख्याने पार पडतो. आणि पण एक मिनिट, त्या म्हणाल्या न मागता मिळते. पण न मागता त्यांना काय पाहिजे हे तुम्हाला कसं कळतं? ती आम्हाला जरी नाही सांगितलं मला, तरी आमच्या आईला सांगते की मला हे नको, हे पाहिजे, तर लगेच आमची आई किंवा आमचे वडील किंवा माझा भाऊ, जास्त करून ती माझ्या भावाकडे सांगते, तर लगेच माझा भाऊ आणून देतो. आणि हे नाव देखील माझ्या भावानेच दिलेलं आहे
हा याच्याबद्दल आम्हाला सुद्धा माहिती नव्हती काहीच. म्हणजे सगळं धीराचं काम. हे सगळं द्यायचं काम. हे धीर सगळे असेच असतात का? मग वहिनी लाड करते ना त्यांचा. वहिनी लाड करते म्हणून. आता या बाजूला एवढं हिरवळ आहे, शेत आहेत, मग इथे सरपटणारे प्राणी वगैरे असतील ना? हो भरपूर. कारण मला एकदम वाटलं, कारण एकीकडे अशा उंच बिल्डिंग दिसत आहेत, एकीकडे छान शेत होतं. मी जिकडे उभा होतो तिथे जेव्हा मी कार्यक्रम सुरू केला तेव्हा मलाच भीती वाटली पटकन काय. याच्या अगोदर भरपूर होतं वातावरण, पण आता हे बिल्डिंगी वगैरे झाल्यात ना म्हणून इथे थोडंसं शेत राहिलं, नाहीतर भरपूर साप वगैरे भरपूर निघायचे. म्हणून आम्ही आलो नाही त्या बिल्डिंग झाल्यावर. तुम्ही बघितलाय साप कधी? हो. कधी? इथे आमचं जेव्हा बांधकाम निघाल ना, वाळू टाकली ना, तेव्हा त्यावर एक मोठा साप आला होता. त्या दिवशीच नागपंचमी होती. बर. हो. मग मी बाहेर गेली अचानक, तेव्हा मी घरी कोणीच नव्हतं, माझी भाचीच होती. मग मी पटकन बोलवलं आणि जवळ जाऊन बघितलं आम्ही त्याला. सापाला बोलवलं? नाही, जवळ जाऊन बघितलं त्याला. मग तुम्ही बोलवलं कोणाला? भाचीला. अच्छा, भाचीला. बघायला. मला वाटलं साप होता वाळूवर, त्याने बोलवलं ये साप. असं नाही. तुम्ही बघितलंय साप कधी? आता आम्ही माझं नंतरचं बालपण देवळाली गाव नंतर इथं झालं. इथं आम्ही 25-28 वर्षापासून इथं राहतो. बरोबर. तर हे पूर्ण एरिया हा पूर्ण मोकळा होता आणि पूर्ण म्हणजे हा जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा नव्हता इथं. आम्ही अशी सरळ वाट होती, पायवाट होती, ती पायवाटने जायचो आम्ही. आणि हे आमच्या इथं सातबाई म्हणून आहे, त्यांच्या शेतात वगैरे आम्ही फिरायला खेळायला जायचो. तर तिथं भरपूर साप वगैरे सगळे प्राणी वगैरे दिसायचे. तुमच्यावर खेळायचे? नाही, आमच्या बरोबर नाही आता खेळत, ते दिसायचे बघ जाता येतात दिसायचे. मला वाटलं आम्ही खेळायला गेलो का साप. नाही नाही नाही. दिसतं कधी रागावतात का हो तुमच्या? जेव्हा मी आगाऊपणा करते तेव्हा रागवतात. बरं वहिनी, आगाऊपणा म्हणजे काय हो? म्हणजे काही गोष्टी मी त्यांच्या मनाविरोध करते ना, म्हणून त्याला आगाऊपणा म्हणतात. हो. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. काय सांगता? हो. जमलं कसं? आता महत्वाचा विषय राहिला. अरे हो हो, कसं जमलं कसं? मी यांची मुलगी बघितली होती, त्या मिसेसची आत्या आमच्या. तर आमची दोघांची नाडी एक आली. तर मग आम्ही काय केलं का माझा बायोडेटा त्यांच्याकडे दिलेला होता आणि त्यांनी त्यांचे बंधू म्हणजे आमचे सासरे त्यांच्याकडे दिला होता. तर आमच्या वडिलांनी फोन केला का बाबा जमत नाही तर मग बायोडेटा द्या आम्हाला. तर मग म्हणे ठीक आहे चालेल म्हणे. पण आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते हॉस्पिटलला गेलेले होते. तर मग आम्ही विचारलं बा हॉस्पिटलला कशाला गेले. तर ते म्हणे का बाबा आमच्या मिसेस ॲडमिट आहे. मग आमच्या वडील म्हणे आपण बघून पण येऊ आणि बायोडेटा पण घेऊन येऊ. बरोबर. मग आम्ही बायोडेटा घ्यायला गेलो, बायोडेटा घेतला आणि त्यांना आम्ही विचारलं का बाबा आमच्या वडिलांनी विचारलं का एखादी मुलगी बघा योगेशला लग्न करायचं आता. मग ते म्हणे आम्हाला पण करायचं आहे मुलीचं लग्न. मग आम्ही लगेच फोटो बघितला. फोटोमध्येच लगेच ब्राह्मणाकडे लगेच वडील त्या क्षणी लगेच ब्राह्मणाकडे घेऊन गेले. जमतं का नाही बघितलं. ते जमतं त्यांना लगेच त्या क्षणी फोन करून सांगितलं का सगळं एका दिवसात 2 तासामध्ये. आणि तुम्ही कुठे होता तेव्हा त्या 2 तास? तेव्हा माझ्या मम्मी जवळ होते मी हॉस्पिटलमध्ये. माझ्या मम्मीला डेंग्यूचा आजार झालेला होता ना. अच्छा अच्छा. तेव्हा तिथेच होते मी. काय बघा ना, डेंग्यूची शुश्रूषा करता करता डायरेक्ट लग्नच ठरलं यांचं. तुम्ही एकमेकांना बघितलं कधी? आम्ही जेव्हा त्याच्या अगोदर बघितलं मी का बाबा मेकअप करताना नाही बघायचं आपल्याला. मेकअप केलेली मेकअप केलेली नाही बघायची आपल्याला मेकअपच्या आधी बघायची. मग त्यांच्या आईच्या आईला घरी आणलं. मग आमची मोठी बहीण आणि लहानी बहीण म्हटलं तुम्ही पण बघा आणि मग आपण फायनल करू. मग मोठी बहीण आणि लहानी बहीण म्हणे चालेल म्हणे आपण जाऊ बघायला. तर मग हिच्या मम्मीला आम्ही बघायला गेलो. मग काय झालं? मग आम्ही बघितलं त्यांना, म्हणजे हिला बघितलं तेव्हाच. मग तेव्हा तेव्हाच बघितलं त्यांना? नाही, मला माहितच नव्हतं हे कशासाठी आले. तुम्ही काय पेशंट बघायला गेलो? आम्ही पेशंट पण बघायला गेलो होतो, हिला पण बघायला गेलो होतो. आणि आम्हाला मला माहित आहे ना, माझ्या मम्मीलाही माहित नव्हतं हे आम्हाला बघायला पेशंट झाले होते. मग तुम्हाला कधी कळलं हे जेव्हा सगळं बघून गेले सर्व, म्हणजे कुंडली वगैरे सगळं काढून आणलं, तेव्हा मला घरी सांगितलं की तो मुलगा होता, ते मुलाचे वडील होते असं तुम्हाला सांगितलं? हो. तुम्हाला कळलं कुठला मुलगा होता ते? नाही, म्हणजे नंतर कळलं की तो मुलगा आला होता तो होता की काय. मग पप्पांना मी व्यवस्थित विचारलं. पप्पा म्हणे हो तेच होते. मग तुम्ही भेटले कधी एकमेकांना? आम्ही भेटलो नाही जास्त, पण आमचं लगेच मोठे चुलते त्यांना बोलून घेतलं वडिलांनी. म्हणजे शुक्रवारी आम्ही. तुम्ही म्हणजे कोर्टाची ऑर्डर टाईप करतायत ना, तसं सगळा पुरावा सगळं देताय. ती सवयीचं झालेलं आहे ना सगळं, त्याच्यामुळे आधी पुरावे देतात मग सगळं सांगतात ते. बरं तुम्ही सांगा कसा वाटला मुलगा तुम्हाला? म्हणजे माहित नव्हतं ना पहिल्यांदा,
मग नंतर म्हटलं मग मला व्यवस्थित बघायचंय, सगळं विचारपूस करायचं, मग करायचंय म्हटलं असं ते ठीक आहे, पण सांगितलं सगळी माझ्या विचारपूस झाल्यावर वडिलांनी. मग होकार दिला. का? आवडला होता मुलगा. आणि तुम्हाला? मला पण आवडली होती. कधी? फोटोत? नाही, फोटोत नाही, त्याच्या अगोदर पण बघितलेले मी. मेकअप न करता. हे रहस्य आहे. या गप्पा खरंच संपू नयेत अशा. पण आता वजनाचा काटा येऊन ते वजन गोळा करणार का वहिनी, बघूया. वजन 496 ग्रॅम. वेळ सुरू झाली. पाचशे झालं. हे कमी कर, कमी कर, कमी. 40 सेकंद राहिलेले आहेत. 40. 496. 96 ना, पुढे टाकलं तू. धर, हे टाक, धर. थांब. 30 सेकंद राहिली. थांब. तुम्ही नाही. कमी कर. 5 एक नोट काढ. 4 नोट काढ त्याच्यामध्ये. नोट टाक. 2 अभिनंदन. 1 सेकंद राहिलेलं असताना हे वजन पूर्ण झालं. फक्त 1 सेकंद बाकी होतं. बघूया किती वस्तू त्यांनी गोळा केल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 3000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. नमस्कार. वहिनी, मिस्टरांनी स्वभावातला कुठला गुण बदलला पाहिजे असं वाटतं? त्यांनी मला सारखं सारखं रागवू नये. काय हो? नवीनच कळलं आम्हाला. विरुद्ध वागल्यानंतर थोडस चिडचिड होणारच ना. तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावातला कुठला गुण बदलला पाहिजे? तेच, थोडीशी चिडचिड करते ती. थोडंसं टेन्शन घेतल्यानंतर चिडचिड होती तिची. ती चिडचिड कमी केली पाहिजे. काय होते हो? कोणामुळे होते? आता मुलांना रागवल्यावर थोडीशी फार चिडचिड होणार, मग रागवणारच ना. ते बोलतात रागवायचंच नाही. मुलांवर रागवायचं नाही. का हो? आता जर आपण त्यांना मारझोड केली तर त्यांच्या पुढच्या जीवनावर त्यांना परिणाम होतो त्या गोष्टीवर, बालपणावर. चांगलं सांगतायत ते. काय हो? पण मग थोडं फार रागवायलाच पाहिजे ना. ऐकत नाही ते दिवसभर घरी. मला सांगा, 100%तले किती टक्के मुलांवरून चिडतात? मग अजिबात नाही ऐकत. आता घराचं बांधकाम चालू आहे ना, सारख्या उन्हामध्ये पडत असतात त्या. कोणत्या? मुली ही आणि ती अजून एक लहान आहे ती. उद्यापासून कमी फिरा. सगळं तुमच्यामुळे घडतंय घरात, कळलं का? बरं, आता घरातले सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. माझी सुनबाई आहे मोठी, खूप छान आहे स्वभावाना. माझं सगळं केलं. माझं ऑपरेशन झालं तेव्हा भरपूर केलं तिनं माझं. मला खूप तिच्याविषयी आहे चांगली. मला एकदम चांगली सुनबाई भेटलेली, त्याच्यामुळं माझी काहीच तक्रार नाही. ही दीपू आमची चांगली आहे एकदम. सकाळी 5 वाजता उठून दोघी सुना आमच्या चांगल्या आहे एकदम. मुलेसारखे आहे माझ्या आणि खूप काळजी घेतात ती आमच्या दोघांची. वा. आई बाबा बोला. जवळ पण छान आहे, मुलगी तर छान आहेच. बघितलं, आई बाबांनी लगेच जावयापासून सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. आज 10 वर्ष झाले लग्नाला, पण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. धीर कुठे? धीर काय नाही, स्वभाव छान आहे. कोणाचा? वहिनींचा. म्हणजे भावाचा नाही? भावाचा बी आहे, वहिनींचा बी आहे. माझ्यावर मला चांगला जीव लावता. बरं, तुमचं लग्न झालं? हो, झालं. वा. कोणी पसंत केली? वडिला? मीच गेलो होतो. तुम्हीच गेले होते का? वडील गेले होते पहिले, नंतर मी गेलो. नंतर तुम्ही गेला. बरं, आता सगळेजण बोललेले आहेत. सासूबाईंच्या तर डोळ्यातच पाणी आलं, हो की नाही? कारण असंच सासूबाई आणि सुनेतलं नातं असेल तर त्या चुकीच्या बातम्या ज्या आपण वाचतो ना, त्या कुठल्याच घरात वाचाव्या लागणार नाहीत. तेव्हा असंच नातं छान ठेवा, आनंदात राहा असं म्हणत आता हे दोघेही जे अभिनय करणार आहेत तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. माझा चकुला. माझी चकुली. माझी भाजी. बोलायचं नाही, ओठांची.
नऊ, माझी छकुली, 7, बापले सहा, 5, नवरा बायको 4, 3, 2, 1. वेळ माझ्या 2 मुली संपली. पालक आता गाणं ओळखा. एक बक्षीस घालवलं तुमच्यामुळे. इतका सुंदर अभिनय करत होते. तयारात? थांबा. 1, 2, 3, 4. नदीच्या पण जुळजुळ वाहते पाणी, प्रीतीचं जुळजुळ पाणी, काळा माती निळ पाणी, काळ माती निळ पाणी, पुढे काय? गाणं गायलं तरच बक्षीस, नाहीतर नाही. काळी माती निळ पाणी, हिरवं शिवार, ताजा ताजा माळव्याचा मुळीदार भार, हिरवीचं पाणी, कवती घाल नाही कोणी, माळ्याला अभिनंदन, अभिनंदन. झी मराठी कडून हे बक्षीस तुम्हाला. आता म्हण ओळखा. म्हण. रेडी? 1, 2, 3. बांगडे, कष्ट, 9, 8, दाम करी काम 6, 5. वेळ संपली. पेरलं तिथं विकत नाही. पिकतं तिथं विकत नाही. आणि आता या खेळामध्ये तू इकडे रे. नाव सांग. प्रतीक चंद्रशेखर आयरे. कुठल्या शाळेत जातो? राजीव गांधी. राजीव गांधी. कितवीत आहेस तू? 3री. तू अभ्यास करतो? हा. तू खोटं बोलतो? तू आईचं सगळं ऐकतो? हा. कविता म्हणणार? हा. नाही. नको नको उगाच कशाला. एक चिठ्ठी काढ. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. नाव आहे सोनी हितांगे. नाव सांगा. सोनी हितांगी. मिस्टर काय करतात? ते पेट्रोल पंप मध्ये. आता कुठे गेलेत? तिथेच आहे. मग बोलवा ना त्यांना. हाक मारा. नाही बोलवा. येतील ना. हाक मारा ना. येत आहे ना. तुम्ही हाक का नाही मारली त्यांना? त्यांनी मला पाहिलं होतं. मग येतील. कोणी? यांनी. पण समजा नसते आले तर कसं बोलावलं असतं तुम्ही? मग हाक मारली असती. कशी? इकडे या म्हणून. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैसे. मधोमध एक रिंगण आखलेलं आहे आणि त्याच्या भोवती एक मोठं रिंगण आहे. जे मधलं रिंगण आहे त्यामध्ये जर जाऊन चेंडू थांबला तर 5 गुण मिळणार आहेत. आणि बाहेरच्या रिंगणात जर चेंडू थांबला तर प्रत्येकी 2 गुण मिळणार आहेत. आणि तुम्हा दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. यांच्यापासून सुरुवात. दोन. 5 संधी झालेल्या आहेत. 2 ही गुणसंख्या. आता वहिनी पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. त्या वहिनींची गुणसंख्या आहे 10. तुमच्याकडे 5 संधी आहेत. तुमच्याकडे 2 ही गुणसंख्या आहे.
5 आणि 2 7 9 9 आणि 10 ही गुणसंख्या आहे. तुमच्या अजून 5 संधी शिल्लक आहेत, पण बघूया आता या शेवटच्या संधी ती आघाडी घेतात का. 11. खेळ कधी कधी शेवटच्या टप्प्यात कठीण होत जातो. 1 गुण मिळवायचा आहे खरं तर, आणि जिंकण्यासाठी अजून एका गुणाची आवश्यकता आहे. संधी 5 आहेत, पण काहीही केव्हाही कधीही घडू शकतं असा हा खेळ. बघूया काय होणार या 5 संधीमध्ये. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या हितांगी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या घनदाट वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. हा जो काय आवाज येतो ना, वा. अभिनंदन अभिनंदन. दशक परिसर, जेल रोड, नाशिक या ठिकाणी रंगलेला आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.